नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त अशी संक्रांत स्पेशल तिळगुळाची पोळी। मस्त अशी ही पोळी खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होते। तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी एक वाटी भरून तीळ घेतलेले आहे। हे तीळ मी इथे गावरान तीळ असे वापरलेले आहे। तीळ आपल्याला मस्त असे खमंग लो टू मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहे। तीळ आपले छान असे तडतड उडेपर्यंत आपल्याला हे खमंग भाजून घ्यायचे आहे, म्हणजे आपली पोळी मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होते। इथे आता आपले तीळ छान असे भाजून तयार झालेले आहे। मला इथे 4 ते 5 मिनिटं तीळ भाजायला लागलेले आहे। आता हे तीळ मी बाजूला काढून थंड करून घेणार आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये 3 ते 4 चमचे मी इथे खोबरं किसून घेतलेलं आहे, ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं खमंग हे खोबरं आपल्याला गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर। बघू शकता तुम्ही आपल्या खोबऱ्याचा मस्त असा रंग बदललेला आहे। आता मी हे खोबरं बाजूला काढून घेणार आहे आणि हे सुद्धा छान असं थंड करून घेणार आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्या तिळगुळाच्या पोळीला बाइंडिंग येण्यासाठी 2 चमचे बेसन पीठ घेणार आहे। हे बेसन पीठ आपल्याला मस्त असं गुलाबी रंगावरती छान असं भाजून घ्यायचं आहे। हे बेसन पीठ मी म्हणजे असं घरगुती दळून आणलेलं आहे गिरणीतून, ते इथे वापरलेलं आहे। आता हे बेसन पीठ मी बाजूला काढून ठेवणार आहे आणि थंड करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही इथे आता आपले तीळ आणि बेसन पीठ सर्व थंड झालेलं आहे। सर्वात आधी यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहे। हे भांडं मी पिठी साखरसाठी वापरलेलं होतं, तेच भांडं मी आता वापरणार आहे। नंतर खोबरं कीस घालून घ्यायचं आहे आणि बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। इथे आता आपण ज्या वाटीने तीळ घेतलेले होते त्याच वाटीने मी इथे पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे कट करून। अगदी वाटीला थोडासा कमी हा गूळ आहे, तुम्ही इथे गूळ कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1 छोटा चमचा भरून वेलची पावडर आणि 1 छोटा चमचा भरून जायफळ पावडर घेतलेली आहे, अगदी पाव चमचा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपल्याला हे सर्व मस्त असं मिक्सर चालू बंद करत छान पेड्यासारखं वाटून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही मस्त असं हे पेढ्यासारखं आपलं वाटण बनून तयार झालेलं आहे। अशा पद्धतीचे आपल्या मिश्रणाला बाइंडिंग यायला हवी। त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे, तो व्हिडिओ माझ्यामुळे स्किप झालेला आहे। 2 चमचे तूप घालून घ्या आणि त्यानंतर अशा पद्धतीचे पेढ्यासारखे गोळे बनवून तयार करून घ्या। इथे मी अशाच पद्धतीने सर्व गोळे बनवून तयार करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही इथे माझे सर्व गोळे बनवून तयार झालेले आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये मी इथे 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे भरून बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 चमचे मी तेल घालून घेणार आहे। इथे मी कच्चंच तेल वापरलेलं आहे। हे सर्व तेल आणि मीठ आपल्याला मस्त असं पिठाला चोळून घ्यायचं आहे। यामुळे काय होईल, आपली पोळी मस्त अशी खुसखुशीत आणि खमंग बनून तयार होईल। इथे मी आता थोडं थोडं पाणी घालून मस्त असा पिठाचा गोळा मळून तयार करून घेणार आहे। जसं आपण चपातीसाठी गोळा मळून तयार करतो तसाच आपल्याला पिठाचा गोळा मळून तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही इथे माझा मस्त असा गोळा मळून तयार झालेला आहे। इतपत मी इथे सैलसर असा गोळा मळून तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिटं असंच रेस्ट करायला ठेवायचं आहे।
तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही लगेच सुद्धा बनवू शकता. 10 मिनिटानंतर आपला पिठाचा गोळा मस्त असा मुरलेला आहे. यामधला मी आता छोटासा गोळा घेणार आहे. इथे आता आपल्याला गोळ्याला थोडंसं पीठ लावून पिठाच्या कळ्या लाटून घ्यायच्या आहे आणि मधामध्ये असंच पद्धतीचं जाळ ठेवायचं आहे. यामध्ये आता तयार करून घेतलेला तिळगुळाचा गोळा घालून घ्यायचा आहे आणि मस्त असं आपल्याला हे मधामध्ये टाकून पुरणपोळी सारखा अशा पद्धतीचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. हाताने आपल्याला अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपलं सारण जे आहे शेवटपर्यंत पोचते. याला मी आता थोडंसं पीठ लावून छान अशी पोळी लाटून घेणार आहे. पोळीच्या आपल्याला कळा लाटायच्या आहे म्हणजे आपली पोळी फुटणार सुद्धा नाही आणि मस्त अशी एकसारखी लाटल्या जाईल. बघू शकता तुम्ही इथे माझी पोळी लाटून तयार झालेली आहे. अगदी कडेपर्यंत आपल्या तिळगुळाचं सारण गेलेलं आहे. अगदी पुरणपोळीसारखी मस्त अशी ही पोळी बनून तयार होते. त्यानंतर इथे तवा मी आधी छान गरम करून घेतलेला आहे. चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे आणि मस्त अशी पोळी त्यावर भाजून घ्यायची आहे आपल्याला. एका साईडनी हलकेचे बुळबुळे यायला लागले की लगेचच आपल्याला पोळी दुसऱ्या साईडनी पलटवून घ्यायची आहे. परत चमचा भरून तूप घालून घेणार आहे. मस्त अशी आपल्याला ही पोळी खमंग आणि खुसखुशीत भाजून घ्यायची आहे. अगदी मीडियम गॅसवर आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे. तेव्हाच आपली पोळी ही खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होते. तुम्ही जर इथे फास्ट गॅसमध्ये जर पोळी भाजली तर आपली पोळी मऊ पडते नंतर. बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली पोळी भाजून तयार झालेली आहे. रंग सुद्धा छान आलेला आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.